ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। साच ज्ञानेश्वरी दिवस 271 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। ततः विस्मयाविष्टः हृष्टरोमः सह धनंजयः देवं शिरसा प्रणम्य कृतांजली सन अभाषत। तेव्हा धनंजय आश्चर्यचकित झाला व त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि तो त्या प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीने शिरसा नमन करून व हात जोडून म्हणाला, तेथ एक विश्व एक आपण, ऐसे आळूमाळ होते जे जे दुजेपण, तेही आटोनी गेले अंतःकरण, फिराले सहसा. आतू आनंदा चेईरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळ हरपोनी गेले, आपादपा गुंतले कुल कांचले. वार्षिये प्रथमदशे वोहळल्या शैलांचे सर्वांग जैसे, विरुडे विरुडे कोमलांकुरी तैसे, रोमांच जाहले. शिवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी, तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया. माझी सापडलेनी आलिकुळे, जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळे, तेवी आतुलिया सुखोर्मिचेनी बळे, बाहेरी कापे. तेथे त्यावेळी विश्वाला पाहणारा आपण एक निराळा व पाहण्याचा विषय असलेले विश्व निराळे असे जे अळुमाळ म्हणजे थोडेसे द्वैत अर्जुनाच्या ठाई होते, तेही आटोन गेले म्हणजे नाहीसे झाले आणि त्याचे अंतःकरण त्या विश्वरूपात विरून गेले. आतू म्हणजे अंतर्यामी ब्रह्मानंद चेईरे म्हणजे जागृत झाला. बाहेरील गात्रांचे बळ हरपून गेले आणि आपाद म्हणजे मस्तकापासून पायापर्यंत सर्व शरीर रोमांचाने पुलकित झाले. वार्षिये म्हणजे वर्षा ऋतूच्या प्रथम दशे म्हणजे प्रारंभी ओहळ वा ओहळ वाहिल्यावर शैलांचे म्हणजे पर्वतांचे सर्वांग जसे तृणाच्या कोमल अंकुरांनी विरुढे म्हणजे फुलून जाते, त्याप्रमाणे अर्जुनाचे सर्वांग रोमांचांनी फुलून गेले. चंद्रकिरणांनी शिवतला म्हणजे स्पर्श केला असता सोमकांत मणी ज्याप्रमाणे द्रव धारण करतो म्हणजे पाझरतो, त्याप्रमाणे अर्जुनाचे सर्वांग स्वेद कणिका म्हणजे घर्मबिंदूंनी दाटून गेले. कमळाच्या कळीमध्ये अलिकुळे म्हणजे भ्रमर सापडला असता ती कळी जळावर ज्याप्रमाणे आंदोळे म्हणजे हेलकावे खाते, त्याप्रमाणे आतुलिया म्हणजे अंतरीच्या सुखाच्या उर्मीच्या बळाने अर्जुनाचे बाह्यांग कापू वा थरथरू लागले. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे उकलता कापुराचे नि कोंदाटे, कुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. उदयलेनी सुधा करे जैसा भरलाची समुद्र भरे, तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळत असे. ऐसा सात्विकाही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा, तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व पावली. तैसाची तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी, मग उसासवनी किरीटी वास पाहिली. तेथ बसला होता जिया सवा, तियाचियाकडे मस्तक खालविला देवा, जोडूनी कर संपुट बरवा बोलतू असे. कापूर कोंदाटे म्हणजे गच्च भरल्यामुळे कर्पूर कर्दळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून जसे कापराचे पुलिका म्हणजे कण पडू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रातून अंतरी दाटलेल्या आनंदाच्या अश्रूंचे थेंब गळू लागले. सुधाकर म्हणजे चंद्र उदय पावल्यावर समुद्र भरलेला असूनही त्याला जशी भरती येते, त्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामीच्या आनंदाच्या उर्मीच्या भराचा सागर उचंबळू लागला. याप्रमाणे आठही सात्विक भावांमध्ये परस्पर चढाओढ लागून त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाची राणीव म्हणजे राज्यश्री फावली म्हणजे प्राप्त झाली. तसेच त्या सुखानुभवाच्या पाठी म्हणजे नंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने अर्जुनाच्या ठाई द्वैत दृष्टीचा सांभाळ केला म्हणजे देव
व भक्त असे द्वैत कायम ठेवले. त्यामुळे मग अर्जुनाने उसासा सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले आणि तेथे ज्या बाजूला तो बसला होता त्या बाजूला मस्तक लवून व करसंपुट म्हणजे दोन्ही हात जोडून तो बरवा म्हणजे भल्या रीतीने बोलू लागला. अर्जुन उवाच, हे देव, तव देहे अहम सर्वान देवान तथा भूत विशेष संघान च कमलासनस्थ ईशम ब्रह्मांडम सर्वान ऋषीन च दिव्यान उरगान पश्यामी. अर्जुन म्हणाला, हे देवा, तुमच्या या दिव्य देहामध्ये सर्व देव, स्थावर जंगमादी भूत विशेषांचे सर्व समुदाय, कमलावर आसनस्थ झालेला व सर्व प्रजांच्या स्वामी ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, सर्व ऋषीगण आणि दिव्य नाग यांना मी पाहत आहे. म्हणे, जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो. परी साचची भले केले गोसाविया, मज परितोषु जाहला साविया, जी देखलासी जो या सृष्टीसी तू आश्रयो. अर्जुन म्हणाला, हे स्वामी, तुमचा जय जयकार असो. आम्ही प्राकृत सामान्य जन असूनही हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो, हे एक नवलच असून ही तुम्ही आम्हावर केलेली अद्भुत अशी कृपा आहे. पण गोसाविया म्हणजे भगवन, हे आपण साचची म्हणजे खरोखर भले केले. तू जो ह्या सर्व सृष्टीचा आश्रय आहेस, हे मी प्रत्यक्ष पाहिल्यामुळे मला साविया म्हणजे साहजिकच, परितोषू म्हणजे परम संतोष व समाधान प्राप्त झाले आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.